पंकजा आणि धनंजयची लायकी नाही गोपीनाथराव मुंडे यांचं नाव घेण्याची। गोपीनाथरावांच्या राजकारणासारखं यांचं राजकारण नाही। गोपीनाथ मुंडे यांनी मुलीला घडवलं, पण ही काही घडली नाही तर बिघडली। ती फक्त शोबाजी करते, खरं राजकारण नाही। आणि धनंजय मुंडे यांनी आपल्या बायकोला सांभाळावं, हा नालायकासारखं वागतोय। अशा शब्दात पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणाऱ्या सारंगी महाजन सध्या चर्चेत आहेत। पण मुंडे भावा बहिणीवर इतकी घणाघाती टीका करणाऱ्या सारंगी महाजन नेमक्या कोण आहेत असा प्रश्न विचारला जातोय। भाजप नेते प्रमोद महाजन व प्रवीण महाजन हे एकमेकांचे सख्खे भाऊ होते। पण 22 एप्रिल 2006 ला याच प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांवर गोळीबार केला। त्यानंतर 3 मेला त्यांचा मृत्यू झाला व प्रमोद महाजन यांची हत्या केल्याबद्दल प्रवीण महाजन यांना शिक्षा झाली। पुढे शिक्षा भोगत असतानाच त्यांचाही मृत्यू झाला व याच प्रवीण महाजनांच्या पत्नी म्हणजे सारंगी महाजन। तर सध्या सारंगी महाजन व पंकजा मुंडे यांच्या जमिनीवरून वाद सुरू असून पंकजा मुंडे व धनंजय मुंडे इतरांची जमीन लाटण्यासाठी एकत्र आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दरम्यान या सगळ्या टीकेनंतर आता प्रकाश महाजन यांनी सारंगी महाजन यांच्यावर सडकून प्रहार करत त्यांना भूतकाळाची आठवण करून देत लाज वाटत नाही का अशी विचारणा देखील केली आहे। त्यामुळे हे प्रकरण काही लवकर शांत होणार नाही असं दिसतंय। तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।